एका शाळेत 8वीच्या वर्गाची मातीच्या वस्तू बनवण्याची क्लास सुरू होती. सेक्शन ए आणि सेक्शन बी. सर्वप्रथम सेक्शन ए मधील मुलांना शिक्षकांनी एक सुंदर मटका दाखवला आणि सांगितलं, तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाईल आणि या मटक्यासारखाच अगदी परफेक्ट मटका बनवायचा आहे. मुलांनी काम सुरू केलं. कोण म्हणत होतं, अरे इथून तिरपा झाला. कोण म्हणत होतं, हा भाग नीट दिसत नाही. सगळेच परफेक्ट घडा बनवण्याच्या प्रयत्नात होते. 1 तास संपला, पण शेवटी त्यांनी जे मटके बनवले ते परफेक्ट नव्हते. बहुतेक मटके तिरपे झाले होते, कारण ते घडा बनवण्यापेक्षा तो परफेक्ट कसा दिसेल याचाच जास्त विचार करत होते. आता सेक्शन बी ची वेळ आली. शिक्षकांनी त्यांना वेगळंच काम दिलं. ते म्हणाले, तुमच्याकडेही 1 तास आहे, पण तुम्हाला परफेक्ट मटका बनवायचा नाही, फक्त जास्तीत जास्त मटके बनवायचे आहेत. सेक्शन ए ने 60 मटके बनवले आहेत. तुम्हाला त्यापेक्षा जास्त मटके बनवायचे आहेत. ज्या गटाने जास्त मटके बनवले त्यांना बक्षीस मिळेल. हे 1 तास मुलांमध्ये उत्साह आला. त्यांनी लगेच काम सुरू केलं. पहिला मटका थोडा खराब झाला, दुसरा त्यापेक्षा थोडा चांगला आणि तिसरा अजून चांगला. असं करत करत ते मटके बनवत राहिले. 1 तास संपेपर्यंत त्या गटाने 120 पेक्षा जास्त मटके तयार केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या 120 मटक्यांपैकी 80 ते 90 मटके जवळपास परफेक्ट होते, कारण त्यांनी परफेक्शनचा विचार केला नाही. त्यांनी फक्त काम करत राहण्यावर लक्ष दिलं. प्रत्येक चुकीतून ते शिकत गेले आणि हळूहळू त्यांचं काम सुधारत गेले. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपण अनेकदा म्हणतो, अजून योग्य वेळ आलेली नाही, आधी सगळं शिकून घेतो, सगळं परफेक्ट झालं की काम सुरू करेन. पण सत्य हे आहे की परफेक्ट वेळ कधीच येत नाही आणि कोणीही सुरुवातीपासून परफेक्ट नसतो. आज जो यशस्वी दिसतो तोही कधीतरी नवखा होता. त्याकडूनही चुका झाल्या होत्या, पण त्याने थांबण्याऐवजी सुरुवात केली, म्हणून तो शिकला आणि पुढे गेला. तुमची पहिली कल्पना फेल होऊ शकते, पहिला व्यवसाय चालणार नाही, कदाचित पहिला व्हिडिओ कुणी बघणार नाही, पण दुसरी संधी, तिसरा प्रयत्न किंवा चौथा प्रयत्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून परफेक्ट होण्याची वाट पाहू नका. लहान सुरुवात करा, चुका करा, शिका आणि पुढे जात राहा. कारण यश हे परफेक्ट लोकांना मिळत नाही. यश त्यांनाच मिळतं जे सुरुवात करण्याचं धाडस करतात. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.